सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रो, दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्याचा विषय आहे पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत. या ठिकाणी ज्या शाळेचा पट 10 किंवा 10पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये यापूर्वी सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे पूर्वी 20 पट ग्राह्य धरलेला, परंतु यामध्ये बदल होऊन 10 पट निश्चित करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये पूर्वी सेवानिवृत्त शिक्षक काही महिन्यांसाठी नेमण्यात आले होते, परंतु महाराष्ट्रामध्ये डी.एड. बी.एड. बेरोजगार बरेच आहेत आणि अशा वेळेला त्यांची नेमणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आणि त्यामध्ये संदर्भ जोडलेला आहे पहा की 23/9/2024 म्हणजे 23 सप्टेंबर 2024 रोजी याबाबतच एक शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यातीलच सर्व अटी शर्ती या आत्ताच्या 7 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये अंतर्भूत असणार आहेत आणि त्यानुसारच या नेमणुका होणार आहेत. आणि हे होत असताना नवीन नेमणूक होणार की नाही किंवा नवीन नोकर भरती होणार की नाही हे सर्व जे प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये 10 पट किंवा 10पेक्षा कमी पट आहे परंतु सध्या कायम 2 शिक्षक जर कार्यरत त्या ठिकाणी असतील तर त्यामध्ये कशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत त्या शिक्षकांनी मात्र या ठिकाणी सावध राहणं आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये 2 शिक्षक कार्यरत आहेत परंतु पट 10 किंवा 10पेक्षा कमी आहे अशा शाळेतील शिक्षकांनी मात्र या ठिकाणी सावध राहणं आवश्यक आहे. का व कशासाठी ते आपण सविस्तर पाहूयात. चॅनलला प्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. चला सविस्तर हा व्हिडिओ पाहूयात. यामध्ये पहा, शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024 मधील अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवारांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे. म्हणजेच 23 सप्टेंबर 2024 मध्ये याबाबत सविस्तर अटी शर्ती दिलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्याही आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी नव्याने काही अटी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूयात. पहिल्यांदा या ठिकाणी कोणत्या संच मान्यतेचा पट ग्राह्य धरला जाणार याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा. क्रमांक 1, सदरची नियुक्ती प्रक्रिया सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळातील 2 पैकी 1 नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी. शाळेची पटसंख्या 10पेक्षा जास्त झाल्यास शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2024 मधील मुद्दा क्रमांक 16 नुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे ज्या ठिकाणी 10 किंवा 10पेक्षा कमी पट हा कधीचा तर 2023-24चे संच मान्यतेनुसार जो पट असेल तो ग्राह्य धरून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल त्याच ठिकाणी हे नवीन कंत्राटी पद्धतीनं शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिलेला जो मुद्दा आहे 23 सप्टेंबर 2024 मधील मुद्दा क्रमांक 16 तोही आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सध्याच्या ज्या काही अटी आहेत त्या पाहू. दुसरी अट, सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात 2 शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून म्हणजे समायोजन करून ते झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा. म्हणजेच या ठिकाणी मगाशी जो विषय सुरुवातीला सांगितला की 23-24ची जी संच मान्यता आहे त्यानुसार ज्या शाळांचे पट 10 किंवा 10पेक्षा कमी आहेत आणि त्या ठिकाणी 2 कायम कार्यरत शिक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र अशा या धोरणाचा फटका बसत आहे. कारण त्यामध्ये एक शिक्षक अतिरिक्त ठरून त्याचं समायोजन होणार आहे आणि ज्या ठिकाणी रिक्त जागा असेल त्या ठिकाणीच समायोजन होईल आणि त्याचं समायोजन त्या शिक्षकाचं झाल्यानंतर ते पद रिक्त होईल आणि त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं शिक्षकाची नेमणूक करण्यात येईल. म्हणजे ज्यांचे पट 10 किंवा 10पेक्षा कमी संच मान्यता 2023 नुसार आहे त्यांनी मात्र याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. तिसरं, उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा. हा एक त्या स्थानिक परिस्थितीला किंवा स्थानिक लोकांना न्याय देणार आहे की स्थानिक ग्रामपंचायतीतील रहिवासी याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामध्ये डी.एड. आणि बी.एड. धारक असतील तर त्यांना प्राधान्यानं या ठिकाणी त्या गावामध्ये नेमणूक देण्यात येईल. अशा पद्धतीनं या नवीन सूचना दिलेल्या आहेत. आणखीन ज्या काही दिलेल्या त्याही आपण पाहूयात. चौथी सूचना, संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास म्हणजे डी.एड. चे अर्ज आले असतील तर 1ली ते 5वीसाठी
आणि 6 ते 8साठी बीएडचे अर्ज ग्राह्य धरायचे आहेत. या अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर सदर अर्हतेत समान गुण आल्यास त्यामध्ये देखील समानता असेल तर शैक्षणिक व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे जर उमेदवार जास्त आले तर त्यासाठी क्रायटेरिया कोणता लावायचा यामध्ये दिलेला आहे. 1ली ते 5वीसाठी डीएड ग्राह्य धरलेला आहे आणि 6वी ते 8वीसाठी बीएड. रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा. संबंधित तालुक्यात देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार करण्यात यावा. म्हणजे प्रथम प्राधान्य जे आहे ते स्थानिक ग्रामपंचायती हद्दीतील उमेदवार, त्यामध्ये उपलब्ध नसतील तर तालुक्यामध्ये, तालुक्यातील नसतील तर जिल्ह्यातील उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही नेमू शकता. यामध्ये आता बाकीचे ज्या तरतुदी शासकीय आहेत त्यामध्ये आपण वाचू शकता, परंतु जे महत्त्वाचे घटक आहेत ते आत्ताच्या शासन निर्णयातील ते आपण घेत आहोत. 7 ऑक्टोबर 2024च्या कंत्राटी शिक्षक नेमणुकीच्या परिपत्रकामध्ये ज्याचा उल्लेख आला तेच हे परिपत्रक पहा. 23 सप्टेंबर 2024. विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत यामधीलच नियम अटी शर्ती या नवीन परिपत्रकामध्ये लागू असणार आहेत. तर त्या कोणत्या अटी आणि त्यांचं वेतन किंवा त्यांची नेमणूक किती कालावधीपर्यंत, नवीन नोकर भरती होणार की नाही, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. सदर कंत्राटी नेमणुका ह्या 23 सप्टेंबर 2024 मधील तरतुदीनुसार अटी शर्ती अधीन राहून देण्यात येणार आहेत. त्यातील कोणत्या आहेत पहा तरतुदी. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल. म्हणजे पहिल्यांदा जी नेमणूक होईल ती 1 वर्षासाठी असेल आणि त्याच्यानंतर नूतनीकरण करण्याचा अधिकार हा प्रशासनाकडे राहील. मानधन हे 15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त, म्हणजे ठोक मानधन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने 15,000 मासिक वेतन हे असणार आहे. एकूण रजा 12 असतील. एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील. म्हणजे अर्जित रजा वगैरे बाकीचे जे लाभ असतात ते त्यांना नाही येत लागू. ज्या एकूण रजा आहेत त्या किरकोळ रजा आपण ज्याला म्हणतो 12 आहेत. त्या व्यतिरिक्त जर घेणार असतील तर त्या विनावेतन होतील. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. बाकी त्यांच्याशी जो करार राहील तो त्या पद्धतीनं अटी शर्ती घालून त्यासाठी ते बांधील असतील. आणि हाच तो 16 नंबरचा मुद्दा क्रमांक पहा. 23 सप्टेंबर 2024 मधील. पुन्हा तुम्ही म्हणाल की 16 नंबरचा मुद्दा क्रमांक राहून गेला. शाळेची पटसंख्या 10पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे या ठिकाणी नवीन नियुक्ती किंवा नोकर भरतीतून त्या ठिकाणी नियमित शिक्षक, कायम शिक्षक आल्यानंतर या पद्धतीने नेमणूक जे केलेले कंत्राटी शिक्षक आहेत यांची सेवा त्या ठिकाणी संपुष्टात आपोआपच येईल. अशा पद्धतीचा करार आहे. आणि स्थानिक पातळीवरती शाळेची अडचण होऊ नये म्हणून एका बाजूने विचार केला तर एक दिलासा देणारी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत राहणार आहे त्या ठिकाणी त्याला मदतीला एक स्थानिक पातळीवरील शिक्षक नेमणूक आणि त्यामध्ये बेरोजगार शिक्षक आहेत डीएड बीएड धारक यांच्यासाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे. जोपर्यंत नोकर भरती होत नाही तोपर्यंत तरी त्यांना या पद्धतीनं नेमणूक देण्यात येत आहे. मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून 7 ऑक्टोबर 2024चे परिपत्रक व 23 सप्टेंबर 2024 या दोन्हींचा या ठिकाणी सांगोपांग विचार करून सर्व ज्या अटी शर्ती किंवा कंत्राटी नेमणूक पद्धती कशा पद्धतीने होणार याबाबत सविस्तर माहिती आपणास समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारांना तसेच स्थानिक पातळीवरील डीएड बीएड धारकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या हातालाही एखादा रोजगार या ठिकाणी आपल्या माध्यमातून निर्माण होईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.